नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPSC मुंबई पोलीससाठी खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती? तर 1993 मध्ये मित्रांनो ही घडली होती. लक्षात ठेवायचं आपल्याला, मुंबईमध्ये 1993 मध्ये ही घडली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 8 जून 2014ला मुंबई मेट्रोची सुरुवात झाली होती. मुंबईमध्ये 26/11चा जो काही दहशतवादी हल्ला आहे तो कधी झाला होता? तर मित्रांनो, 26/11चा जो काय दहशतवादी हल्ला आहे हा झाला होता 26 नोव्हेंबर 2008ला. लक्षात ठेवायचं आहे, 26 नोव्हेंबर 2008ला मित्रांनो हा हल्ला झाला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई ते ठाणे, काय प्रश्न आहे बघा, मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेची सुरुवात कधी झाली होती? तर मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेची सुरुवात झाली होती बघा 16 एप्रिल 1853ला. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 16 एप्रिल 1853ला मित्रांनो ही सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई ते ठाणेमध्ये पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली होती? तर आपण आताच बघितलं 16 एप्रिलला. पुढचा प्रश्न बघा, मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर नाशिक या शहराला मित्रांनो ओळखलं जातं बघा. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानीचं असलेलं शहर कोणतंही? तर महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी कोणती बघा? मुंबई आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबईमधील पूर्णपणे महिलांनी चालवलेलं स्थानक कोणतं आहे? तर माटुंगा हे स्थानक आहे. कोणतं आहे? माटुंगा. पुढचा प्रश्न बघा, IIT बॉम्बे या शहराचं मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? IIT बॉम्बे तर सन 1995 मध्ये हे करण्यात आलं. मुंबईमधील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचं नाव काय आहे? तेजस्विनी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. काय नाव आहे बघा? तेजस्विनी. पुढचा प्रश्न आहे, बृहन्मुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर सन 1990 मध्ये मित्रांनो या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर मित्रांनो बघा, आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा ज्या पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा, आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराची ॲड येणार आहे आणि हेच चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका. कारण की पैसे कधी पण कमी देतात, परंतु वेळ खूप महत्त्वाची. टायमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण, तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GK साठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला, परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केलं मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार. व्हिक्टोरिया टर्मिनलचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आधी असं कधी करण्यात आलं? तर 1996 मध्ये मित्रांनो हे करण्यात आलं. कधी? 1996 मध्ये हे करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षर दर असलेला जिल्हा. ताजमहाल ही जी काय वास्तू आहे मित्रांनो मुंबईमध्ये कधी कोणी उभारली? तर ताजमहाल हॉटेल ही वास्तू मित्रांनो जमशेदजी टाटा यांनी ही उभारलेली आहे. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कोणता आहे? मुंबई. पुढचा प्रश्न आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वाशी या ठिकाणी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कुठं? वाशी या ठिकाणी. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचं जुनं नाव काय होतं? तर व्हिक्टोरिया टर्मिनल हे नाव होतं. लक्षात ठेवायचं आहे, व्हिक्टोरिया टर्मिनल. भारतामधील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर धारावी या ठिकाणी मित्रांनो भारतामधील सर्वात मोठी काय बघा झोपडपट्टी आहे. जिना हाऊस, काय प्रश्न आहे बघा, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामधील सर्वात दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई हा मित्रांनो सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचं जुनं नाव काय होतं? तर एलिफंट्स हे नाव होतं. लक्षात ठेवायचं आहे, एलिफंट्स. पुढचा प्रश्न बघा, नाबार्ड बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणीच मित्रांनो नाबार्ड बँकेचं मुख्यालय आहे. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव आहे. लक्षात ठेवा,
पुढचा प्रश्न बघा, ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव काय होतं? तर गवालिया टँक हे मित्रांनो ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव होतं. पुढचा प्रश्न बघा, राजाबाई टावर उभारण्यासाठी त्याच्या आई राजाबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोठे 2 लाख रुपये देणगी दिली होती? तर प्रेमचंद रायचंद यांनी दिली होती. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 9 जुलै 1875 मध्ये बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना झालेली. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर या ठिकाणी झाली होती, 1 नोव्हेंबरला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर बोरिवली या ठिकाणी मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई शहराचं नाव हे कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे? तर मुंबादेवी यावरून ठेवण्यात आले. पहा, मुंबईमधील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणतं आहे? तर जव्हेरी बाजार हे आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणतं? जव्हेरी बाजार. सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कुठून झाली? तर ही मुंबईमधून झाली बघा, 1942ची सुरुवात. पुढचा प्रश्न बघा, तारापोरवाला मत्स्यालय कोणत्या वर्षी बांधण्यात आलं? तर 1951 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी मुंबई येथे कोणत्या सभेची स्थापना केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे, आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी. पुढचा प्रश्न बघा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जगन्नाथ शंकर सेठ यांना मित्रांनो ओळखलं जातं, जगन्नाथ शंकर सेठ यांना. बांद्रा वरळी सी लिंकची लांबी किती आहे? तर 5.6 किलोमीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे जे काही शहर आहे किती बेटांचं मिळून बनलं आहे? तर 7 बेटांचं मिळून मित्रांनो मुंबई शहर बनलं आहे. किती? 7 बेट. पुढचा प्रश्न आहे बघा, गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे? तर 26 मीटर इतकी मित्रांनो गेट वे ऑफ इंडियाची उंची आहे. म्हातारीचा बूट ही जी काय वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर कमला नेहरू पार्क या ठिकाणी मित्रांनो म्हातारीची बूट ही वास्तू आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघा, मुंबईमधील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचं नवीन नाव काय आहे? तर फिरोजशाह मेहता पार्क याचं करेक्ट आन्सर आहे, फिरोजशाह मेहता. गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन कधी झालं? तर 4 डिसेंबर 1924ला झालं. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर फिरोजशाह मेहताला मित्रांनो मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं आहे? तर प्रल्हाद केशवात्रे यांनी म्हटलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबईच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला असता बृहन्मुंबई महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिम दिशेला मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठे बघा? पश्चिम दिशेला. पुढचा प्रश्न बघा, मुंबईच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला असता बृहन्मुंबईच्या पूर्व दिशेला कोणती खाडी? पूर्व दिशेला तर ठाण्याची खाडी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. कोणती? ठाण्याची खाडी. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस परिमंडळं आहेत? तर 13 पोलीस परिमंडळं आहेत. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिंबटिंब ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी लक्षात ठेवायचं आपल्याला ही स्थापन करण्यात आली. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दरवर्षी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? तर 60 ते 70 लाख. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी बघा 60 ते 70 लाख प्रवासी मित्रांनो या ठिकाणी प्रवास करतात. पुढचा प्रश्न आहे, मुंबई या ठिकाणामधील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर फ्लोरा फाउंटन याचं करेक्ट आन्सर आहे. काय बघा? फ्लोरा फाउंटन. जिना हाऊस, काय प्रश्न आहे बघा, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो जिना हाऊस ही जी काय ऐतिहासिक वास्तू आहे ही आहे. खालीलपैकी महाराष्ट्रामधील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे? तर मुंबई विद्यापीठ मित्रांनो सर्वाधिक जुनं विद्यापीठ आहे. कोणतं? मुंबई विद्यापीठ. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मित्रांनो हे पेट्रोलियम. मुंबईमधील 1993 जातीय धार्मिक दंगलीच्या चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर श्रीकृष्ण आयोग मित्रांनो. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. नेक्स्ट पहा, 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती आहे? तर प्रधान समिती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणती? प्रधान समिती. मुंबई हे जे काय बेट आहे ब्रिटिशांना कोणाकडून आंदण म्हणून मिळालं होतं? तर पोर्तुगीजाकडून मित्रांनो हे आंदण म्हणून मिळालं होतं. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. कोणत्या? ठाणे. पुढचा प्रश्न बघा, मुंबईमधील वांद्रे वरळी या जोडणाऱ्या सागरी सेतूला
कोणाचं नाव दिलं आहे? तर बघा राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? तर पुणे या ठिकाणी नाही. बाकी बघा छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गोवामध्ये आहे. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई हा जिल्हा आहे मित्रांनो. मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र कधी सुरू झालं? तर 1972 मध्ये मित्रांनो मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झालं. माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कुठे विकसित होत आहे? तर द्रोणा होत आहे. तर मित्रांनो हा नवी मुंबई या ठिकाणी विकसित आहे. कुठे? नवी मुंबई. मुंबई हा येथे असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खनिज तेल साठेचा शोध कधी लागला? तर 1973 मध्ये मित्रांनो याचा शोध लागला. कधी? 1973 मध्ये. भारतामधील पहिलं दूरदर्शन केव्हा सुरू झालं? तर 1959 मित्रांनो हे चालू झालं. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रभादेवी या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील पहिली पॉड टॅक्सी मुंबईत कोणत्या 2 ठिकाणाच्या दरम्यान सुरू होणार आहे? तर कुर्ला ते BKC दरम्यान मित्रांनो चालू होणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं बदललेलं नाव काय आहे? तर नाना जगन्नाथ शंकर सेठ हे आहे. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नामकरण मुंबई असं करण्यात आलं? तर 1995 मध्ये हे करण्यात आलं. फुलांच्या बाजारपेठीसाठी प्रसिद्ध असणारं मुंबईमधील ठिकाण कोणतं आहे? तर दादर आहे मित्र. लक्षात ठेवायचं आहे. फुलाच्या बाजारपेठीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे? दादर. मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1934 मध्ये मित्रांनो झाली. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका येतात? तर 9 महानगरपालिका येतात. किती? 9. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1854 मध्ये. लक्षात ठेवायचं मित्रांनो 1854 मध्ये ही सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, मुंबई येथील महिम किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला? तर 12वे शतक मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 12व्या शतकामध्ये हा बांधण्यात आला. पुढचा प्रश्न बघा, राजीव गांधी सी लिंक खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर वांद्रे वरळी. लक्षात ठेवा मित्रांनो वांद्रे वरळी या ठिकाणांना जोडतो. बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन झाले त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर शरद पवार होते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे शरद पवार. पुढचा प्रश्न आहे पहा, देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली. तर मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्यानंतर देशामधील पहिली बघा टिंबटिंब देशातील पहिली AC इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू कुठं करण्यात आली? तर ही सुद्धा मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये कुठं भरलं होतं? तर हे सुद्धा मुंबईमध्ये भरलं होतं मित्रांनो. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अंमलदार तुकाराम ओळंबे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर गिरगाव चौपटी या ठिकाणी मित्रांनो हे करण्यात आलं आहे. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फांसळकर हे आहेत. कोणत्या ब्रिटिश प्रशासकीय आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं म्हटलं जातं? तर जेरॉल्ड यांना म्हटलं जातं. मुंबई शेअर बाजाराची रोखे बाजाराची स्थापना केव्हा झाली? तर 1877 झाली. टिंबटिंब हे भारताचे प्रवेशद्वार 1911 मध्ये मुंबई येथे राजा 5वा जॉर्ज व राणी मरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं. तर गेटवे ऑफ इंडिया याचं करेक्ट आन्सर आहे. मुंबईजवळ एलिफंटा केव्ज घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडते? तर रायगड जिल्ह्यामध्ये मोडते. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामधील पावसाची वार्षिक सरासरी किती आहे? तर 250 सेंटीमीटर आहे. बघा किती? 250. कोणत्या वर्षी बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? तर मित्रांनो सन 1990 मध्ये हे करण्यात आलं होतं. मुंबईच्या वायव्येला टिंबटिंब या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध 1973 मध्ये लागला. तर मुंबई हा याचं नाव आहे. राज्यामध्ये मुंबईजवळ कोणत्या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे? तर ट्रॉम्बे तुर्बे या ठिकाणी कार्यरत आहे. 1854 मध्ये भारताची पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर मुंबईमध्ये सुरू झाली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत? तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये. टिंबटिंब या ठिकाणी धर्मसी मोरारजी केमिकल कंपनी अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी. तर मुंबई याचं करेक्ट आन्सर आहे. जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कुठे केली जाते? तर माझगाव या ठिकाणी केली जाते. भारतामधील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी
1972मध्ये चालू झालं होतं. टिंब रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झालं तर 2 ऑक्टोबर 1972ला. महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना कोठे आहे तर देवनार मुंबई या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे ही सुद्धा मुंबईमध्ये बघा. नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो तर थळघाट, त्यालाच कसारा घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे तर वसईची खाडी आहे. पुणे मुंबई मार्गावर बोरघाट लागतो. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणतं बंदर उभारलं आहे तर न्हावाशेवा. महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही तर मुंबई. मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे तर वांद्रे या ठिकाणी बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे मुंबई शहर. सध्या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर पुणे जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रीय महामार्ग NH3 हा कशा दरम्यान आहे तर मुंबई आग्रा दरम्यान आहे. पुढचा प्रश्न NH4 याच्या दरम्यान तर मुंबई चेन्नई दरम्यान आहे मित्रांनो. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1857 या वर्षी झाली. मुंबईमधील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण काय करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे करण्यात आलं. भारतामधील सर्वात मोठं तार ऑफिस कोठे आहे तर हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं मुंबईमध्ये. महाराष्ट्रात फिश मिल तयार करण्याचे कारखाने प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहेत तर मुंबई शहर या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न बघा, तारा पोरवाला मत्स्यालय मुंबई शहरामध्ये. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संगणकीकृत झालेलं बंदर न्हावाशेवा आहे पहा. न्हावाशेवा बंदराला काय म्हटलं जातं तर जवाहरलाल नेहरू बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मुंबईचे हवामान कोणत्या स्वरूपाचं आहे तर उष्ण आणि दमट स्वरूपाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, व्हिक्टोरिया टर्मिनल्स या इमारतीच्या रचनाचं जे काही श्रेय हे कोणाला दिलं जातं तर HW स्टीव्हन्स यांना दिलं होतं. मुंबईमधील कोणत्या विमानतळावरून प्रामुख्याने देशांतर्गत विमान वाहतूक चालते तर सांताक्रूझ. भारतामध्ये पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कोठे आहे तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. भारतामधील मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे तर बोरी बंदर मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, मुंबईच्या 8 रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलं आहे. ते बघा, श्रीकरी रोडचे याचं नाव लालबाग ठेवण्यात आलेलं आहे. सँडहर्ट रोडचं नाव बघा डोंगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. मरीन लाईन्सचं नाव मुंबादेवी ठेवण्यात आलं आहे. चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव हे ठेवण्यात आलं आहे बघा. त्यानंतर कॉटन ग्रीनचं काळी चौकी असं नाव ठेवण्यात आलं आहे. सँडहर्ट रोडचं नाव बघा डोंगरी हार्बर हे ठेवण्यात आलं आहे. डॉक ॲड रोडचं नाव बघा माझगाव हे ठेवण्यात आलं आहे. किंग सर्कलचं नाव बघा तीर्थनाथ पार्श्वनाथ हे ठेवण्यात आलं बघा. त्याचबरोबर नवी मुंबईमधील विमानतळाचं नाव दिबा पाटील हे असं करण्यात आलेलं आहे. धर्मवीर आनंद योजना दिव्यांगाने या योजनेतून दर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत बघा. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. तर मित्रांनो, ज्यांनी अजूनसुद्धा ह्या नोट्स घेतल्या नसतील आपल्या त्यांनी घेऊन टाका. फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी फोनपे करायचे आहेत बघा. आपला फोनपे नंबर आहे 827555 किंवा हा जो काही QR कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही या नोट्स घेऊ शकता. मुंबई पोलीससाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या व्हॉट्सअपला तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे लगेचच्या लगे घेऊन टाका. अतिशय महत्त्वाच्या नोट्स या ठिकाणी असणार आहेत.